हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे. आता काय झालेलं आहे, फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे आणि मार्च महिना सुरू होतोय. उन्हाळ्याची चाहूल चांगलीच लागतीये. मग अशा वेळेला वाळवणं, मसाले, लोणची हे बनवण्यासाठी नुसती लगबग सुरू होते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे काळा मसाला, आणि तो कसा बनतो हे तुम्ही अगदी लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्यातनं तुम्हाला अजून काही माहिती मिळेल. मसाला बनवणं हे मोठं कौशल्याचं काम आहे. काय आहे, एखादा पदार्थ जरा जास्त झाला किंवा कमी झाला तर त्या मसाल्याचा सगळा तोलच बिघडून जातो, त्या मसाल्याची दिशाच बदलून जाते. त्यासाठी मी एका एक्सपर्ट व्यक्तीकडे आलेली आहे आणि त्यांचं नाव आहे वैशाली पवार. नमस्ते ताई. नमस्ते. कशा आहात तुम्ही? मी एकदम छान. तुम्ही कशा आहेत? मी पण छान. आज माझ्या व्ह्युअर्सना मी काळा मसाला दाखवणार आहात ना? हो हो आणि अगदी सगळ्या टिप्स वगैरे देणार ना? हो नक्की. म्हणजे त्यांचा पण नाही बिघडला पाहिजे ना? नाही बिघडणार. नाही बिघडणार एकदम ना? छान होणार मसाला. म्हणून तर मी आलेली यांच्याकडे. हा असा कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. जाऊया का किचन मध्ये मसाला बघायला? किचन मध्ये नाही, आपल्याला टेरेसवरच करायचंय. हो. कारण इथे चूल आहे आणि मोठी जागा आहे, इथे व्यवस्थित करता येईल आपल्याला मसाला. अच्छा, म्हणजे चुलीवरचा मसाला आहे? हो, हो. वा वा वा. आणि किचन मध्ये कसा मिरच्यांचा ठसका होईल ना, इथे हो. तसा ठसका होणार नाही. बरोबर आहे. मिरच्या भाजताना ठसका होतो. आता काय सगळ्यांना तशी सोय नसते, पण तुमच्या सुदैवाने मस्त गच्ची आहे, चूल पण आहे हो. आणि छानच मसाला होईल. हो. चला, या आहेत कमल मावशी. नमस्ते मावशी. नमस्ते. तुम्हाला दाखवण्यासाठी त्या सगळे मसाले वाट्यांमधनं काढून घेतात. काय काय साहित्य लागतं यासाठी? लवंग 3 तोळे, मिरी 3 तोळे, दालचिनी 3 तोळे, शहाजिरी 3 तोळे, स्टार फूल 3 तोळे, मसाला विलायची 3 तोळे, जावित्री 3 तोळे, 2 तोळे हिरवी विलायची, 50 ग्रॅम जिरं, सुंठ 2 तोळे, खसखस 50 ग्रॅम, खडे हिंग 20 ग्रॅम आणि 2 जायफळ आणि 100 ग्रॅम हळकुंड. व्ह्युअर्स, 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम, 3 तोळे म्हणजे 30 ग्रॅम. अजून काय काय साहित्य लागतं? 300 ग्रॅम खोबरं, हां अर्धा किलो मीठ, खडे मीठ, हा. 20 ग्रॅम कसुरी मेथी, हा. 30 ग्रॅम दगडफूल, 50 ग्रॅम वाळवलेला कांदा आणि 30 ग्रॅम तेजपत्ता. हा जो वाळवलेला कांदा आहे हा अगदी मस्त दिसतोय. हा बाजारात कुठे मिळतो? नाही, हा मी विकत नाही आणला, हा मी स्वतः बनवलाय घरीच. स्वतः बनवला? हो, हो. कसा? काही नाही, आपले कांदे कापायचे हा आणि चिप्सची जी खिसणी असते हा. त्याच्याने खिसायचे पातळ आणि 1-2 दिवस चांगला कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचा. अच्छा, म्हणून तो असा दिसतोय. हो, हो. मस्तच. आता 3 महत्वाचे पदार्थ आपल्याला जास्त प्रमाणात लागणार आहे. लवंगी मिरची हा. 1.5 किलो आहे, हा. बेडगी मिरची अर्धा किलो हा. आणि हे धने अर्धा किलो आहे. सगळ्या मसाल्यांचा बेस असतो तो म्हणजे मिरची आणि धणे. हे एकदा प्रमाणात घेतले की त्याच्या पुढचे जे सगळे पदार्थ आहेत ते मात्र बदलते राहतात आणि त्या मसाल्यांची नावं पण बदलती असतात. तुम्ही येणार म्हणून मी या मिरच्या 2 दिवस उन्हात वाळवून ह्याचे देठ काढून ठेवलेत. मला सांगा की त्याच्यामध्ये थोडीशी अशी देठं दिसत आहेत, तर ते काय आहे? कशी हा. मिरची निवडायची? तेच मी आता तुम्हाला टिप देते की शक्यतो लोक काय करतात की पूर्ण मिरचीचा असा देठ पूर्ण काढून टाकतात. हो. तर हा आपल्याला असा नाही काढायचा आहे. हा. तर आपल्याला हा अर्धाच काढायचा आहे. मिरचीला देठ ठेवायचा थोडासा, हो का? कारण या देठामध्येच मिरचीची चव असते आणि तिखटपणा असतो. अच्छा. याच्यामुळेच मिरचीला चव येते, आपल्या मसाल्याला पण चव येणार याच्यामुळे. ओ. आणि या लवंगीच्या देठाच्या बाबतीत पण असेच निवडायचे. अच्छा, सुरुवात करूया का? हो. मावशी, खोबरं कापायला घ्या. आता हे अख्खे हळकुंड आहेत, हे मी फोडून घेते खलबत्त्यामध्ये. या आहेत लक्ष्मी शिंदे. नमस्ते ताई. नमस्ते. आता कढई चांगली तापली आहे, आपण हे सगळं भाजायला घेऊया. हो. आधी मिरच्या टाकते. हा. ह्या थोड्या थोड्या भाजायच्यात आपल्याला. थोडस तेल टाकायचं. हा. आता ह्या फक्त थोडासा
थोड्याशा भाजायच्या आपल्याला. म्हणजे किती वेळ भाजायच्या? एक 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं म्हणजे त्या हाताला गरम लागेपर्यंत हो का? हो हो. मिरच्या बघायला आले कशा भाजतायत, मला ठसकाच लागला. आता ह्या काढून घेते. मिरच्या हाताला गरम लागेपर्यंत भाजायच्या. बघा कशा मस्त तेलकट दिसतायत. अशीच भाजून घ्यायची. तुम्ही असं तोडून काय बघितलं? मिरची कडक झाली आहे का ते. अच्छा, कडक झाली की म्हणजे ती भाजली का? हो हो. आता त्या बॅडगी मिरची काढून घेत आहे. हे दरवेळेला साफ करून घ्यायची कढई. धने टाकते. हा, अर्धा किलो. हो. याच्यावर पण तेल घालायचं ना? हा. हे धणे किती भाजायचे? हे थोडासा कलर बदलेपर्यंत. अच्छा, म्हणजे नेमका कसा कलर आला पाहिजे? म्हणजे लाल पाहिजे की गुलाबी? हा, गुलाबी. गुलाबी पाहिजे ना? हो हो. बघा आता ह्याचा रंग बदललाय. आता हे काढून घेते. हो. आता हे हळकुंड भाजून घेते. हो. आधी तेल घातलेलं आहे कढईमध्ये. हो. आणि आपण ते कुटून घेतलेलं हळकुंड आहे ते त्याच्यात घातलेलं आहे. आता हळकुंड फुललंय बघा. हे फुललं की मग काढून घ्यायचं. हळकुंड भाजताना तेल भरपूर घालायचं आहे, तरच ते हळकुंड फुलतं आणि त्याचा अतिशय सुंदर वास येतो. लाल होईपर्यंत भाजायचं का ताई? ते फुलेपर्यंत. फुलेपर्यंत भाजायचं. हो. अच्छा. आता याच तेलामध्ये अजून थोडंसं तेल टाकून हे बाकीचे मसाले भाजून घ्यायचे. अच्छा. आता लवंग टाकलेली आहे आणि ती आपण छान भाजून घेतलेली आहे. आता मिरं टाकलेलं आहे. मिरं पण मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे. आता दालचिनी भाजतोय आपण. तेल संपलं की परत कढईमध्ये घालून घ्यायचं, कारण तरच तो मसाला सुंदर आणि खमंग लागतो. आता मसाला वेलची टाकली आहे आणि ती फुटते बरं का, त्यामुळे जरा लक्ष ठेवायचं. फूल घातलेलं आहे, स्टार अनीस. तेही आता मस्त आपण खमंग भाजून घेतो. आता जावित्री टाकली. आता शहाजिरं घालताय. शहाजिरं जस्ट असं टाकलं की लगेच काढून घ्यायचं, कारण काय आहे त्याची चूल आहे ना, त्याचा जो दाह आहे तो भरपूर आहे. आता जिरं टाकलं. ते पण मस्त असं भाजून घ्यायचं. किती ताई? 1 मिनिट ना? हा, 1 मिनिटापर्यंत. तुम्ही तुमच्या गॅसच्या हिशोबाने करा, पण मस्त खमंग भाजलं गेलं पाहिजे आणि जळता कामा नये. हा दोन्हीचा बॅलन्स तुम्हाला करायचा आहे. पुन्हा तेल वाढवलेलं आहे. ताई हे काय आहे? दगडफूल. हां. आता आपण दगडफूल मस्तपैकी भाजून घेऊया. जसजसे मसाले त्या भाजतायत तसं अख्ख्या गच्चीभर त्याचा वास दरवळतोय. आता खसखस. खसखस तर जस्ट त्यांनी टाकली आणि लगेच काढली. आता परत तेल वाढवलेलं आहे आणि आता त्या हिरवी वेलची टाकताय. ती पण अशी जस्ट टाकून काढली आणि ती मस्त फुगली बघा, टमटमीत झाली. आता तमालपत्र भाजून घेते. तेलामध्ये आता सुंठ भाजून घेत आहे. ताई ही सुंठ ठेचायची नाही का? नाही नाही, अशीच भाजायची हो ना? हो हो. जरा ती परात देता खोबऱ्याची? हो देते ना. ठीक आहे. जसजशी आज कमी जास्त करायची होती तसतशा ते लाकूड एकटं घालत होत्या आणि कमी हवी असेल तर काढत होत्या. आता काय करताय? आता आपण कांदा भाजून घ्यायचा. हा,
हा त्यांनी घरी बनवलेला कांदा आहे. लगेच ब्राऊन झाला. आणि तो लगेच काढून घ्यायचा. हा ताई, कसुरी मेथी राहिली ना भाजायची? अरे हो, टाकते हा. हा, याला तेल नको का? नाही ही अशीच भाजायची. अच्छा, जस्ट टाकली, मस्त वास आला आणि लगेच त्याने ती काढून घेतली. तर तेल टाकून खोबरं भाजून घेते. हा, जरा जास्त टाकायचं तेल. हे खोबरं कसं भाजायचंय? हे जरा ब्राऊन होईपर्यंत कलर. अच्छा ताई, जायफळ आणि हिंग राहिले भाजायचं? नाही, ते भाजायचं नाही आपल्याला, असंच टाकायचं. अच्छा, कच्चाच हिंग टाकायचा? अगो बाई. व्ह्युअर्स, हे लक्षात ठेवा, जायफळ आणि हिंग भाजायचे नाहीत. हे कांद्यावर काढलं चालतं का? हा. ताई, मीठ भाजून घ्यायचंय? नाही, ते उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. उन्हात वाळवून घ्यायचं. हो. हे सगळं झालंय आता. बाई ग बाई, वैशाली ताई रडकुंडीला आले आहे. हा वरती उन्हाचा कडाका आणि हा चुलीचा धूर. बघा त्यांची अवस्था काय झाली. अच्छे! पाणी देऊ का? थांबा, हे घ्या, हे घ्या. पाणी प्या बरं जरा. खरं किती मेहनत आहे बाई ताई तुमची. आता काय करायचं? आता हे गार करायला खाली घेऊन जाऊ. बर. बापरे, जरा बसते, श्वास घेते. उन्हाने ना पण काटा काढलाय. ओ वैशाली ताई, जरा बसा बसा. हा, खूप दमलात, बसा. मसाला थंड होईपर्यंत जरा आम्ही थंड होतो. मसाले आता थंड झालेले आहेत की आपण डब्यात भरून डंकावरती दळायला नेऊया. आता सगळे मसाले आम्ही डब्यात भरून घेतलेले आहेत आणि डंकार जायची तयारी केलेली आहे. अहो वैशाली ताई, ते मीठ राहिलं ना. हे मीठ आपण यांना त्यांना असंच द्यायचंय, ते त्यांच्या हिशोबाने टाकतात. हो का? मग कुठे ठेवता? आता हे मिरचीच्या डब्यात ठेवते. हा, आणि पिशवीत ठेवते. हा. आता आपण आलेलो आहोत मंगला सूर्यवंशी यांच्याकडे. नमस्ते ताई. नमस्कार. यांचं वडगाव बुद्रुक मध्ये साई चौकात लक्ष्मी कांडप केंद्र आहे, म्हणजेच डंका आहे. आणि त्यांच्याकडे डंकावरती आपण मसाले कुटून घेणार आहोत. ताई, आमचे हे मसाले हे कुटून देणार ना? हो, देणार ना. 1-2 तासांनी या. 2 तास लागतील? हो हो, बरं बरं. चालेल. हे बघा व्ह्युअर्स, डंकावरनं मसाला हा असा दळून आलेला आहे. आता आपण याचं वजन करून बघू. परातीचं वजन मायनस करते. हा आणि आता आपण वजन करूया. हा. आपण मगाशी घेतलेल्या साहित्याचा डंकावरती कुटून 3 किलो 744 ग्रॅम मसाला तयार झालेला आहे. मी तुम्हाला हा काळा मसाला कसा करायचा याची अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट कृती दाखवलेली आहे. पण वैशाली ताई, तुम्ही हा मसाला विकत देता का हो? हो, देते ना. काय माहितीये, आम्हाला जर काय एवढा उद्योग करणं शक्य नाहीये तर आमची सोय तुम्हीच केली पाहिजे ना, असं नाही तुम्हाला वाटत? हो हो हो. ताई, याचे दर किती आहेत? हा 700 रुपये किलो आहे. 700 रुपये किलो आहे. हो, हो. आणि हा तुम्ही कुरिअर वगैरे करू शकता का? हो, करणार ना. कुठे कुठे करता? सगळ्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये? हो. पण आमचे व्ह्युअर भारताच्या म्हणजे सगळ्या कोण्याकोण्यात आहेत. त्यांना पण मिळेल. कुरिअर चार्जेस लागतील त्यांना, पण मिळेल त्यांना. अच्छा, कुरिअर चार्जेस वेगळे राहतील ना? हो, हो. ते तुम्हाला फोन आले की सांगा. हो, जे चालेल. असतील ते. यांचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे.
मसाल्याचा दर आहे 700 रुपये किलो आणि कुरिअरचे चार्जेस वेगळे राहतील. आता तुम्ही जिथे राहत असाल त्या शहरानुसार त्या गावानुसार ते दर लागतील. तुम्ही त्यांना फोन करा आणि तुम्हाला मसाला पाहिजे तर तुम्ही मागवून घ्या, नाही तर घरी बनवा. मसाल्याच्या वासाने घर नुसतं घमघमलंय, त्यामुळे तो कधी टेस्ट करतीये असं मला झालेलं आहे. तो टेस्ट करून मी तुम्हाला सांगते की हा नक्की कसा बनलेला आहे. वैशाली ते द्या ना जरा. देते ना. चपाती सोबत खा म्हणजे हा. तुम्हाला टेस्ट कळेल. बरं. ताई टेस्ट करून बघा कसा झालाय. हा, दिसायला तर भयंकर दिसतंय. हे ना खाऊनच सांगते तुम्हाला. आधी बचकन घेतला, मग आठवलं मसाला आहे, मग थोडासा झटकला, नंतर थोडंसंच घेतला. आता खाते. सॉलिड आहे, झणझणीत मसाला आहे. पण चव म्हणाल ना, अफलातून अफलातून चव आहे. आता नुसता टेस्ट करून सांगते. सॉलिड टेस्टी आहे, झणझणीत आहे पण टेस्टी आहे. व्ह्युअर्स, काय आहे, काही ज्या भाज्या असतात ना त्या गावरान चवीच्या फार सुंदर लागतात आणि काळ्या मसाल्यातल्या तर अप्रतिमच लागतात. म्हणजे गवार, वालपापडी या ज्या भाज्या आहेत ना त्यांना अगदी अस्सल ग्रामीण चव आणायची असेल ना तर हा काळा मसाला हवाच. आता तुम्हाला जर का झणझणीत नको आहे, थोडा माइल्ड हवा आहे, तर तुम्ही वैशाली ताईंना सांगा, म्हणजे त्या काय करतील, तुम्हाला तसा बनवून देतील. यांचा मसाला मी वर्षभर वापरलेला आहे, त्यानंतरच तुम्हाला हा मसाला दाखवण्याची हिंमत केलेली आहे. हा मसाला ना ताजा ताजा असताना चांगला झणझणीत लागतो, पण जसजसा हा मुरायला लागतो ना तसतशी त्याची चव एकदम सुंदर लागायला लागते आणि मग तो तितकासा झणझणीत नाही राहत. म्हणजे झणझणीत राहतो पण तेवढा नाही राहत. अगदी म्हणजे हा ना पाव चमचा एवढाच तुम्हाला लागणार, जास्त लागणारच नाही. आणि त्याला थोडीशी धणे पावडर घालायची. धणे पावडर घातली की त्याचा अगदी छान बॅलन्स होतो आणि आपल्याला ती मस्त गावरान चव मिळते. हे बघा ताई, हा 1 किलो आहे. हे बघा व्ह्युअर्स, 1 किलो काळा मसाला हा एवढा येईल आणि हा गार झाला ना की व्यवस्थित छान पॅकिंग करून कुरिअरने तो तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. वैशाली ताई, तुम्ही इतका सुंदर मसाला करून आमच्या व्ह्युअर्सना दाखवलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही पण माझा व्हिडिओ बनवलात त्याबद्दल तुमचे पण खूप खूप धन्यवाद. असं चविष्ट खायला घाला. हा, हो, नक्की नक्की नक्की.